राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं. दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा है कि किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. मैं आदित्य ठाकरे को थोड़ा बहुत जानता हूँ, इसलिए मुझे अपेक्षा नहीं थी कि वो भी पप्पूगिरी करेंगे. मतचोरी संदर्भामध्ये वारंवार केलं जात आहे. काल देखील आदित्य ठाकरे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदान आहे असं दाखवलं होतं, तसं आदित्य ठाकरेंनी दाखवलं. माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं. दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. त्याच्यावर मी कालच सांगितलं कव्हर फायरिंग आहे. त्यांना माहिती आहे निवडणुका हरणार आहे म्हणून कवर फायरिंग करता है. जिस तरीके से आदित्य ठाकरे ने कल जो वर्ली में दिखाया और उसके बाद 1 नवंबर को मोर्चा ले जाने की तैयारी, इसको कैसे देखते? देखिए, मेरी अपेक्षा इतनी थी कि मैं आदित्य ठाकरे को थोड़ा बहुत जानता हूँ, इसलिए मुझे अपेक्षा नहीं थी कि वो भी पप्पूगिरी करेंगे. उन्होंने भी राहुल गांधी जी की स्टाइल में बड़ी स्क्रीन लगाना और फिर हमने देखा राहुल गांधी जी इधर से उधर चल रहे हैं, उधर से इधर चल रहे हैं और जो बोला उसमें खोदा पहाड़ और निकला चूहा भी नहीं, ऐसा जो राहुल गांधी का प्रदर्शन था बस उसी का रेप्लिका यहाँ पर आदित्य ठाकरे इन्होंने किया है. और मैं ऐसा मानता हूँ कि उनका कवर फायरिंग चल रहा है. उनको पता है जनता उनके साथ नहीं है, वो चुनाव में जीत नहीं सकते, इसलिए कवर फायरिंग कर रहे हैं कि हारने के बाद फिर यही वीडियो दिखाएंगे, देखिए हमने तो कहा था इसलिए हम हारे. ये एक प्रकार से लोकतंत्र का मजाक उड़ा